नमस्कार. आपण हा रोड कोणतं तासगाव सांगली रोड आहे. त्यामध्ये कवठेकरपासून 2-3 किलोमीटरवरती गेले एक महिन्यापासून खड्डे पडले. पण सरकार यंत्रणेचं कोणाचंही लक्ष नाही. आता जवळजवळ गेले एक महिन्यापासून 2-3 असे इन्सिडेंट झाले. समजा आता पाणी भरलेलं असतं, पाऊस चालू असते, पाणी भरल्यानंतर खड्डे समजत नाही. आता हे बघा, खड्डे दाखवा जरा. खड्डे किती बरोबर खड्डे पडल्यात. त्याच्यामुळं समजा प्रेग्नेंट वगैरे काही जर पडले वगैरे काही आता बघतो आपण मोठमोठ्या गाड्या येतात. मोठ्या गाड्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण बाईकवाले वगैरे या खड्ड्यांपासून त्याचं काही ॲक्सिडेंट होऊ शकतो. कोणत्याही यंत्रणेवरती बरोबर लक्ष दिलं पाहिजे. हे बघा, आता आम्ही हे मोठं एवढा खड्डा आहे. तर बाईकवाला हे पाणी जर भरलं, बाईकवाल्याला थोडंसं काही समजत नाही, अशी परिस्थिती आहे. आता जवळजवळ एक 10-15 फुटावर खड्डे पडलेले. आपल्याला व्हिडिओ बघू शकताय तुम्ही. आता आम्ही तुम्हाला डेली जोपर्यंत खड्डे बुजवत नाही तोपर्यंत व्हिडिओ टाकत जाऊ. इकडचं खड्डे दाखवा. आपण बघा किती मोठा खड्डा आहे. दोतर्फा वाहनं जातात, पण कोणाचंच लक्ष नाही. हे बघा, ते 10 फुटावरती दुसरा खड्डा. परत पलीकडे पण खड्डे दाखवा जरा खड्डे. हे बघा, इथं परत 10 फुटावरती खड्डा आहे. असे कंटिन्यू जवळजवळ ना 10 ते 15 किलोमीटर असे खड्डे पडलेत. पण यंत्रणेचं कुठलंही लक्ष नाही. लोक जात आहेत, येत आहेत, खड्ड्यामध्ये पडत आहेत. हे बघा, परत एक 10-15 फुटावर खड्डे. जरा दाखवा पुढेपर्यंत. दाखवा इकडे जरा. शनिवारी गणपती येणार आहेत ना? चालू आहे. हे बघा, आता तुम्हाला जवळजवळ 1 किलोमीटर आम्ही दाखवतोय. आता परत बघा, असं मोठे आता गणपती येणार आहेत, लोक येणार जाणार. पण आता कुठे हे बघा, हा देखील मोठा खड्डा आहे. असे भरपूर खड्डे आहेत. तुम्हाला दाखवायला गेले की नाही हे बघा, पुढे पण खड्डा आहे. दाखवा तेवढं कमीच आहे. पण एक विनंती आहे बांधकाम विभागाला त्वरित खड्डे बुजवण्यासाठी काम चालू करत आहे. आता आम्ही रोज एक व्हिडिओ टाकले, ठीक आहे. हे बघा, तुम्ही बघते आत गाड्या जातात, काही नवीन गाड्या असतात त्यांना माहिती डेली येणार.